तर आता लाडकी बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. खुशखबर आलेली आहे, की आता ज्यांची ई-के-वाय-सी झालेली नाहीये, ज्यांचं ई-के-वाय-सी होऊन सुद्धा पैसे आले नाहीये, त्यांच्यासाठी खूप मोठी अपडेट आहे. त्यांचे पैसे येणार. फक्त त्यांना काय करावं लागेल, मी तुम्हाला आता ते पूर्ण सविस्तर तुम्हाला प्रूफ सहित तुम्हाला काय करायचं आहे आणि कसं करायचं मी तुम्हाला ते सगळं सांगणार आहे आणि सगळं दाखवणार सुद्धा आहे तुम्हाला मी. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो ज्यांचं यादीमध्ये नाव येत नाहीये, ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाहीये, ज्यांची ई-के-वाय-सी होऊन सुद्धा पैसे आलेले नाहीयेत. तर अशा लाडकी बहिणींना ज्यांचे पैसे बंद झालेले, हप्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. पाठीमागचे हे आता जानेवारीपासून बंद झालेला असेल किंवा कदाचित ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून हप्ता बंद झालेला असेल. त्याच्या जर अगोदर जर म्हटलं तर जून, जुलैपासून हप्ता बंद झालेला असेल. तरी सुद्धा त्या सगळ्यांना, त्या लाडकी बहिणींना पैसे भेटू शकतात. फक्त तुम्ही जर ही प्रोसेस केला तर तुमचे पैसे हप्ता चालू होऊ शकतो. पाठीमागचे हप्ते पूर्ण पैसे भेटेल त्याची काही सुद्धा गॅरंटी नाहीये. तरी सुद्धा जे पुढच्यापासून हप्ता तुमचा चालू होईल कदाचित असं होऊ शकतो. तर पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ स्किप न करता बघा. व्हिडिओ पूर्ण बघितलं तरच तुम्हाला कळणार आहे आणि तुम्ही कमेंट करा तुमचं के-वाय-सी झालेली आहे, नाहीये. कारण की भरपूर अशी लाडकी बहीण आहेत की अजून पण एक-एक जण कमेंट करतात की व्हिडिओ एक-एक जण आता तेच बनवत आहेत कारण की तेच माहिती आहे वगैरे. तर हे बघा, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, मग नंतरनं तुम्ही कमेंट करा. कारण की अजून पण एक-एक जण असे म्हणतात, कमेंट करतात की तुम्ही फक्त पुढचं 1 मिनिट तुम्ही व्हिडिओ बघत असणार, की हे मी बोलत आहे तर तुम्ही या बाबतीतच व्हिडिओ असणार पूर्ण. तर व्हिडिओ पूर्ण पुढे बघा पहिलं, कारण की ई-के-वाय-सी मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे लाईव्ह, की ई-के-वाय-सी झालेली आहे. यादी खरोखर सगळ्यांची अपडेट होत आहे. ज्यांचे नाव आता मी ई-के-वाय-सी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी केलोय, त्यांच्या अगोदर मी कमीत कमी 8 ते 10 वेळा त्यांचं मी नाव चेक केलतो. यादीमध्ये नाव येत नव्हतं त्यांचं. त्यांचं पण सरळ येत होतं, हा आधार क्रमांक दुरुस्ती यादीमध्ये नाहीये म्हणून. तर त्यांचं तरी सुद्धा आता त्यांचं ई-के-वाय-सी झाली. मी लाईव्ह ते तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करून दाखवलेला आहे. कारण की ते कस्टमर होते माझ्यासमोर बसले होते. तरी सुद्धा मी ई-के-वाय-सी होत आहे म्हणून मी तुमच्यासाठी मी ते व्हिडिओ बनवलं. मी नंतरनं मी व्हॉईस ओव्हर करून तुमच्यासाठी मी व्हिडिओ एडिट करून मी तुम्हाला अपलोड करून दाखवलेला आहे. हे व्हिडिओ मी तुम्हाला कशासाठी दाखवलं होतं, कारण की यादी अपडेट होत आहेत. अजून पण भरपूर अशा लाडकी बहिणींची जे ई-के-वाय-सी यादीत नाव नाहीये, तरी सुद्धा त्यांचं नाव आलेलं आहे. म्हणून मी ते तुम्हाला दाखवलं. जरी सुद्धा आता अजून कोणाचं नाव येत नसेल, तर तुम्ही आता हे व्हिडिओ पूर्ण तुम्ही पहा. तुम्हाला नक्की कळणार आहे की काय करायचं आहे आणि काय नाही करायचं. कारण की तुमची चुकी कुठं होत आहे. पहिला अगोदर जे चुकी झाली असेल तर ते आता राहू दे, ते विसरून जावा. आता हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला नक्की कळेल की काय करायचं आहे आणि हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुम्ही सगळं बरोबर केला तर तुमचे पैसे हप्ता जे आहे, जे बंद झालेले आहेत, जे थांबलेले असेल, तर ते पूर्णपणे चालू होतील. तर आता आपण करायचं काय आहे त्यासाठी? त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जे तुमचं प्रॉब्लेम आहे, तुम्हाला हप्ता आलेला नाहीये, के-वाय-सी केलंय, नाही केलंय, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कमेंट करा आणि त्यानंतरनं आता हे व्हिडिओ आता पूर्ण तुम्ही बघा आणि कसं करायचं आहे तुम्हाला मी आता ते स्क्रीनवर दाखवतो. चला दाखवूया. या. तर आता आपण स्क्रीनवर आलेलं आहे. त्यानंतर आपण सगळ्यात अगोदर आता आपण Google ओपन करून घ्यायचं आहे. Google ओपन करून घेतल्यानंतर ना Googleवरती सगळ्यात अगोदर आपल्याला सर्च करायचं आहे लाडकी बहीण. तर त्याची इथे बघा ऑफिशियल वेबसाईट इथे येईल. तर इथं वेबसाईट आल्यानंतर ना सगळ्यात अगोदर हे बघा पहिलं वरती जे आहे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री. तर हे जे आहे इथं ह्यावरती क्लिक करायचं आहे पहिल्या ह्याच्यावरती आपण. त्यानंतर ना ऑफिशियल इथे वेबसाईटवर आल्यानंतर ना इथे बघा ऑप्शन आहेत मुख्य पृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे अर्जदार लॉग इन. तर इथं जे आहे इथं आपण आता मध्ये हे बघितलं असेल इथं त्रुटी नोंदवा इथं राईट साईडला इथं आहे. बट हे ऍक्च्युली होतच नव्हतं. हे 181 नंबर जे कॉल आहे हे पण पहिलं लागलं बघ नंतर न लागतच नव्हतं. त्यासाठी आपल्याला इथं हे बघा आता इथं लिहिलेलं आहे ही ई-के-वाय-सी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहे. तर आता हे सगळे आहेत ऑप्शन सगळे, बट आपल्याला ह्यामध्ये काही करायचं नाहीये. आपल्याला काय करायचं आहे, इथं जे तुम्हाला दिसत असेल अर्जदार लॉग इन, इथं अर्जदार लॉग इनला क्लिक करायचं आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर इथं मी तुम्हाला आता दाखवेन. क्लिक केल्यानंतर हे बघा लॉग इन झालेलं आहे. हे माझं लॉग इन झालेलं आहे. तुमचं कदाचित हे लॉग इन नाही होणार. कारण की आता मी तुम्हाला दाखवेन. कारण की हे बघा तुम्ही असं इंटरफेस येणार तुम्हाला समोर. कारण की इथं लॉग इन करा म्हणून. कारण की माझं लॉग इन आहे, तुमचं लॉग इन नसणार आहे. तर हे लॉग इन तुम्ही कसं करायचं आहे
आणि लॉग इन कुठून तुम्हाला करायचं आहे तर मी ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप करू नका. तर हे आता मी तुम्हाला दाखवतोच, पासवर्ड पण सांगणार, आयडी पण सांगणार, जे काय असेल. तर त्याच्या अगोदर आता आपण पहिली प्रोसेस जाणून घेऊया. तर इथे बघा, ह्याच्यापूर्वी केलेले अर्ज, ही योजना ह्याच्यापूर्वी केलेले अर्ज इथं असतात, दिसतात. त्यानंतर प्रोफाईल, नंतर तक्रार, नंतर योजनेची माहिती आणि लॉग आउट. तर इथं जे आहे आपल्याला ह्यामध्ये काही सुद्धा ऑप्शन आपल्याला बघायचं नाहीये दुसरं काय. तर ह्यामध्ये फक्त आपल्याला बघायचं आहे तक्रार. ह्यावरती आपल्याला क्लिक करा. हे बघा, ह्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इथं दिसेलच तक्रार सूची. याच्या खाली जे आहेत हे इथं नाव, नंबर सगळं आहे. तर हे दाखवायचं नसतंय, युट्यूबची पॉलिसी आहे म्हणून मी खाली नाव, नंबर वगैरे काही दाखवत नाहीये. ऍप्लिकेशन नंबर पण इथं आहे बघा, इथं टाईप आहे, त्यानंतर इथं कॅटेगरी स्टेटस आहे. तर आपल्याला ह्यामध्ये खाली सगळ्यांचे मी पहिलं फॉर्म भरलेले आहेत, हे त्यामध्ये त्यांचा इथं डाटा आहे म्हणून मी हे दाखवत नाही, युट्यूबची पॉलिसी आहे त्यामुळे. तर आता आपण सगळ्यात अगोदर आपल्याला आता काय करायचं आहे, इथं वरती तुम्हाला ऑप्शन दिसेल ऍड ग्रीव्हरन्स म्हणून, ह्यावरती क्लिक करायचं आहे. ह्यावरती क्लिक केल्यानंतर हे बघा, तुमच्या समोर असं फॉर्म येईल आता, तक्रार फॉर्म. इथं काय लिहिलेलं आहे वरती, कृपया योग्य प्रकार, योग्य तक्रार प्रकार आणि श्रेणी निवडा, अन्यथा तुमची तक्रार नकारली जाईल. जर तुम्ही समजा हे फॉर्म सरळ तुम्ही भरला, तुम्ही योग्यरित्या यशस्वीरित्या तुम्ही फॉर्म जर भरला, तर तुमचे पैसे पूर्ण चालू होणार. पाठीमागचे जे थांबलेले होते ते पैसे येईल नाही माहित नाही, बट तुमचे पैसे हप्ता 1500 रुपये महिन्याला तुमचं चालू होणार, जर तुम्ही हे सरळ फॉर्म भरला तर. जर तुम्ही फॉर्म सरळ नाही भरला तर मग तुमचे पैसे बंदच राहणार. तर त्यामुळे आता हे फॉर्म कसं भरायचं आहे तुम्हाला मी आता पूर्ण एकदम तुम्हाला दाखवतो. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता. तर ह्यावरती क्लिक केल्यानंतर तक्रार प्रकार पहिल्यावरती क्लिक केल्यानंतर कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशन, इथं तुम्हाला हे दिसेल ऑप्शन. कारण की दुसरं जे ह्यामध्ये आहेत ऑप्शन्स वगैरे त्यावरती काही क्लिक करायचं नाहीये, माय ऍप्लिकेशन वगैरे वरती. इथं कंप्लेंट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं हे बघा, दुसरं ऑप्शन आहे साईडला, तक्रार श्रेणी. तर ह्यामध्ये जे आहे इथं हे नॉट एलिजिबल ऍप्लिकंट्स वगैरे आहेत, हे ऑप्शन ऑदर वरती क्लिक करायचं. ऑदर वरती क्लिक केल्या केल्या तुमच्या समोर हे बघा, फिल कंप्लेंट डिटेल्स, म्हणजे हे पूर्ण तुम्हाला फॉर्म ओपन झालेला आहे. तर यामध्ये तुम्हाला आता सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगतो, अर्ज क्रमांक इथं भरायचा आहे. अर्ज क्रमांक तुम्हाला कोणता भरायचा आहे इथं, हे तुम्हाला मी सांगणार आहे. अर्ज क्रमांक तुम्ही हे भरायचा आहे ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरला होता लाडकी बहिणीचा, जे मोबाईलवरती भरला असेल तुम्ही, तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती मेसेज आला असेल. जर तुम्ही फॉर्म जे आहे दुसरीकडे कुठे भरला असेल तर तुम्हाला मेसेज आला असेल. ते मेसेज काय असेल, जर तुम्ही ऍप वरती फॉर्म भरला असेल तर तुम्हाला हे बघा, असं तुम्हाला मेसेज तुम्हाला मी दाखवतो काय असणार, NYS. हे बघा, मेसेजच्या अगोदर पहिलं 3 अक्षर असं असणार आहे NYS, मग त्यानंतर त्या असं नंबर वगैरे असणार आहे पुढं, हे मोठे नंबर असणार आहेत. तर हे पहिलं स्टार्टिंगला NYS असं असेल. जर समजा मी तुम्हाला ते स्क्रीनवर पण दाखवेन मी तुम्हाला की कसं काय असणार आहे ते. जर समजा हे नसेल तर तुम्ही पोर्टलवर भरला असेल तर तुम्हाला असणार आहे SAMI. तर असं हे नंबर असणार आहे, त्याच्या पुढे असं कोड असेल पुढे वगैरे. तर मी आता हिकाचं मी तुम्हाला दाखवणार आहे इथं. हे असं कोड असणार आहे SAMI 105170, असं हे नंबर प्रमाणे नंबर आहे. बट इथं मी ह्याच्या पुढे अजून थोडे नंबर आहेत, मी कट केलेला आहे ते. तर असं हे नंबर असतं. त्यानंतर इथं पुढे नाव लिहायचं आहे. इथं नाव तुम्ही काय लिहिणार, इथं नाव पुढे काय काय पण तुम्ही लिहू शकता, म्हणजे तुमचं जे नाव आहे तुमचं ते नाव तुम्ही लिहू शकता. इथं नाव आपण काय पण आता लिहू, की समजा आता आपण रोहन, म्हणजे पूर्ण नाव लिहायचं आहे. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला मी हे करत आहे. तर इथं लिहायचा ऍड्रेस, ऍड्रेस लिहायचा आहे. समजा आता इथं मी लिहिलो मिरज, त्यानंतर जिल्हा, तुमचं जे गाव असेल पत्ता असेल ते सगळं लिहायचं. आधार कार्डवर जसं आहे सेम तसं, काही सुद्धा चुकायचं नाहीये त्यामध्ये. तर इथं आपल्याला सिलेक्ट करायचं तुमचं डिस्ट्रिक्ट. आपलं डिस्ट्रिक्ट आहे सांगली, तर आपण आता ह्यामध्ये सांगली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करेन. त्यानंतर खाली इथं तालुका निवडायचा आहे. तालुका मिरज निवडलेला आहे. त्यानंतर खाली विलेज, विलेज मध्ये पण आता तुम्ही तुमचं जे विलेज असेल, गाव असेल, गावाचं नाव असेल, विलेज म्हणजे गाव, गावाचं नाव असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आपलं आहे तर आता आपण गाव पण निवडलेलं आहे. त्यानंतर आता आपण सिलेक्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, इथे जे आहे इथं सांगली मिरज कुपवाड आपलं जे आहे ते मी सिलेक्ट केलेलं आहे. वार्ड क्रमांक आहे, वार्ड क्रमांक तुमचं जे असेल तुम्ही ऍड करा. इथं 4 नंबर हे आहे. मतदारसंघ मध्ये काय येणार आहे, मतदारसंघ मध्ये तुमचं जे मतदारसंघ असेल, तुम्ही जे तुमचं असेंब्ली नंबर वगैरे त्यावर नसते, तुमचं गाव जे आहे ते गावाचं नाव बघून तुम्ही
सिलेक्ट करायचं आहे. इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं पिनकोड येणार आहे. तर पिनकोड तुम्ही टाकायचं आहे तुमचं. पिनकोड टाकल्यानंतर खाली वर्णन करा. वर्णन करामध्ये तुम्ही काय लिहायचं आहे मी तुम्हाला सांगतो आणि स्क्रीनवर पण आता तुम्हाला ते शो होईल की माझी ई केवायसी माझी नोव्हेंबर पासून माझी ई केवायसी मी केवायसी केल्या नाहीमुळं माझे पैसे बंद झाले आहेत. तर माझा हप्ता सरकारला विनंती आहे माझा हप्ता चालू करण्यात यावा. आम्ही एकल महिला आहे किंवा घटस्फोटित महिला आहे ती असेल तुम्ही ते सांगा त्यामध्ये ऍड करा. तर असं तुम्ही लिहून तुम्ही तर हे करायचं तुमचं ज्या वेळेपासून बंद झाले असेल तर त्याच्यानंतर तिथं खाली येणार कागदपत्र मध्ये तुम्ही काय लिहायचं आहे आधार कार्ड म्हणून इथं वर्णन करायचं लिहायचं आहे. इथं वर्णन करा लिहिल्यानंतर इथं आधार कार्ड खाली लिहायचं आहे. त्यानंतर इथं आधार कार्डचं इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथं कॅप्चा घालायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर इथं खाली जे आहे इथं सबमिट करायचं आहे. मी आता हे पूर्ण फॉर्म भरलेला तर नाही तुमच्या समोर म्हणून मी तुम्हाला सबमिट हे होत नाहीये. तुम्ही सबमिट करा सबमिट होणार. त्यानंतर तुमचं फॉर्म जे आहे तुम्हाला ते सगळं क्लिअर कट दिसणार आहे आणि तुमचं लवकरात लवकर क्युरी सॉल्व्ह होऊन जाईल. अजून पासवर्ड आणि मोबाईल नंबर म्हणजे पहिला अगोदर हे ज्यावेळी फॉर्म भरताना लॉग इन केलेलं असते पेज तर त्यावेळी ते नंबर घातलेला असते मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायला लागतो. जर तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही फॉर्म भरला नसेल जिथे तुम्ही फॉर्म भरला आहे त्यांच्याकडे ते लॉग इन नंबर आणि हे मोबाईल नंबर आणि पासवर्ड असतो तर त्यांच्याकडनं तुम्ही घेऊन हे फॉर्म भरू शकता किंवा त्यांना फॉर्म भरायला देऊ शकता. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करा. तुमचं कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा. धन्यवाद.